नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघणार आहोत टेट रिझल्ट 2025चा जो काही कट ऑफ आहे तो साधारणतः किती येऊ शकतो या संदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती जी आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. जो कॅटेगरी वाईज एक्सपेक्टेड कट ऑफ आहे तो काय आहे ते आपण बघूयात. जनरल कॅटेगरीचा 160 ते 170 दाखवत आहेत, OBCचा 150 ते 160 दाखवत आहे, SC कॅटेगरीचा 140 ते 150पर्यंत आणि ST कॅटेगरी 130 ते 140. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की आपण जे काही विद्यार्थ्यांकडनं फीडबॅक घेतला आहे, पेपर जरी काही विद्यार्थ्यांना सोपा वाटला आहे, काहींकडनं सर्व क्वेश्चन सॉल्व झाले आहेत, तरी देखील जो काही कट ऑफ आहे तो इतका साधारणतः जाणार नाही अशी अपेक्षा आहे. यापेक्षा नक्कीच कट ऑफ जो आहे तो जनरलचा लागला तर एक जी स्टेप आहे ती खाली आलं तर तो कट ऑफ लागू शकतो. म्हणजे जनरलचा जो कट ऑफ आहे तो OBCच्या दाखवल्याप्रमाणे लागू शकतो, OBCचा जो आहे तो SC STच्या SC प्रमाणे लागू शकतो, SCचा ST प्रमाणे लागू शकतो. म्हणजे जो कट ऑफ आहे तो कमीच लागणार आहे. कोणीही जास्त चिंता करायची गरज नाही. पण रिझल्ट जो आला तर त्याच्यानंतर आपल्याला समजेलच की कट ऑफ किती लागतो. पण साधारणतः जो एक्सपेक्टेड आहे तो याच्यातनं आपल्याला समजला आहे. त्यानंतर जी सेकंड लिंक आहे ती अड्डा 24/7 यावर देखील आपण कट ऑफ पाहणार आहोत. यामध्ये देखील आपल्याला दर्शवण्यात येत आहे की जो कट ऑफ आहे तो गुगल बाबाने जो दाखवला आहे तो आणि याच्यातला कट ऑफ हा ॲज इक्वल दाखवण्यात येत आहे. म्हणजे जो कट ऑफ आहे गुगल बाबाने आणि अड्डा 24/7 सेम दाखवण्यात येत आहे. म्हणजे काही वेळेस असं देखील वाटतं आहे या संदर्भात प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात वेगवेगळा प्रश्न निर्माण झाला होता. इतका कट ऑफ लागेल, खरंच इतका कट ऑफ लागेल का? कारण की हा जो कट ऑफ आहे तो 160-170 म्हणजे हाय लेवलचं झालं. इतका कट ऑफ लागणं म्हणजे आपण MPSC UPSC सारखी पेपर देतो आहे का? टेट 3मध्ये जी काही जागा आहे त्या वाढवण्यात आल्या आहेत. म्हणजेच टेट 2पेक्षा टेट 3मध्ये जी पदभरती आहे, शिक्षक पदभरती हिच्यामध्ये वाढ होताना दिसणार आहे आणि ही वाढ ही 100% होणार आहे. फक्त एवढंच आहे, आपल्याला जे काही कट ऑफ आहे त्याच्यानुसार व आपल्याला जो मार्क्स पडतील ते CTET ही देखील याच्यात ग्राह्य धरली जाणार आहे. CTETला पडलेले जे मार्क्स आहे ते याआधी आपण जर विचार केला टेट 2मध्ये तर ज्या विद्यार्थ्यांना ओपन कॅटेगरीच्या मेरिटप्रमाणे मार्क्स पडले आहेत त्यांचा विचार सर्वात आधी केला गेला. म्हणजे जर तुम्हाला टेटला मार्क्स पडले आहेत पण मेरिट लिस्टप्रमाणे तुम्ही उतरत आले आहेत, पण जे विद्यार्थी पाठवले होते त्यांच्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना CTETला कॅटेगरी वाईज मेरिट लागलं होतं पण ओपन कॅटेगरीचं जे मेरिट आहे सर्व विद्यार्थी ओपन कॅटेगरीमध्ये त्यांनी ग्राह्य धरले आणि ज्यांना ओपन कॅटेगरी वाईज मार्क्स होते त्यांचं सिलेक्शन हे पटकन होताना आपल्याला दिसून आलं होतं. कारण की का तर कॅटेगरीपेक्षा देखील ओपनचं मेरिट हे वरती होतं. आणि जे विद्यार्थ्यांना तसंच टेटमध्ये देखील होणार आहे. जे विद्यार्थी टेटमध्ये कॅटेगरीचं मेरिट आहे त्याच्यापेक्षा जर त्यांना मेरिट हे ओपनचं पडलं तर त्यांचा बेनिफिटच होणार आहे.